बातमी नाशिकमधून अशोक खरातच्या साथीदाराचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। जितेंद्र शेळके अपघातात पत्नीसह ठार झाले। जितेंद्र शेळके शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालाय। जितेंद्र शेळके यांच्या पत्नी अनुराधा शेळकेंचाही मृत्यू झालाय। शेळके यांचा मुलगा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे। उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली। समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती। मुलगा होता। मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका अँब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केलं। काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। क्रेन मात्र उशीर आलं। क्रेन थोडस लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या। तर याच अपघाताबाबत काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूयात। मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते। त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरात बरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, कुणाचे काय संबंध आहेत, याच्यात कुणा राजकारण्यांचा सहभाग आहे का, किंवा IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स यांचा काय संबंध आहे, काही उद्योजकांची नावही याच्या संदर्भात बाहेर येणार होती आणि म्हणूनच अनेक जणांचं पद जाऊ शकतं। अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो। म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे। आज जो काही दुर्दैवी शेळकेंचा अंत झालेला आहे हा घातपातच असावा, कारण मागून कंटेनरला गाडी मागून धडकलेली आहे आणि जर कोणाला संशय असेल तर त्याचा देखील पोलीस तपास करतील। परंतु ज्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मानसिक आणि शारीरिक उत्पीडन करण्यात आलेलं आहे, अशा विषयाला सातत्याने कुठेतरी वेगळं वळण देणं हे मला असं वाटतं की बरोबर वाटत नाहीये। ह्या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघून ह्या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी लवकरात लवकर मिळेल आणि मनी लॉन्ड्रिंग जर याच्यामध्ये ज्यांचं कोणी केलं असेल त्यांना निश्चितच अटक किंवा त्यांच्यावरती कारवाई हे ईडीच्या माध्यमातून होणार आहे। तर जितेंद्र शेळके नेमके कोण होते त्यावर एक नजर टाकूयात। बोंदो अशोक खरातचे निकटवर्तीय खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके होते। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी होती। जमीन खरेदीत शेळकेंचा सहभाग असल्याचा आरोप आहे। खरातला अटक झाल्यापासून ते तणावात होते।